शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, यातून पणन व्यवस्था बळकट करा. पणन व रात शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी घेतला विभागाचा आढावा. शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर आपल्या विभागाने भर द्यावा, अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी पणन विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. राज्यात खाते वाटप झाल्यानंतर नामदार जयकुमार रावल यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र कृषी व पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, पणन संचालक विकास रसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री खंडागळे यांच्यासह पणन विभागाचे विविध पदावरील अधिकारी उपस्थित होते. यावेळी आढावा बैठकीत नामदार रावल यांनी महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ पुणे, पणन संचालक व आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नामदार रावल म्हणाले की सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सदहेतून काम करून शेतमालाचं योग्य तऱ्हेने मार्केटिंग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे कामकाज करावे, याकरता कृती आराखडा तयार करावा. तसेच पणन संचालक यांच्याशी चर्चा करताना नामदार रावल यांनी विभागस्तरीय व जिल्हास्तरीय कामकाजाची माहिती घेतली. कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाच्या महत्त्वाचं अंग आहे. त्या दृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पूरक बदल कसे करता येईल याबाबत चर्चा केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही दररोज कोट्यावधींची उलाढाल करणारी अशी या खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा व बळकटीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा केली. पणन विभागामध्ये मार्केटिंगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया व कार्यपद्धतीवर राबवण्यावर भर द्यावा. शेतमालाची साठवणूक, वाहतूक व विक्री यासाठी आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. त्या दृष्टीने पुढील काळात आपल्या विभागाकडून नियोजन करू, असंही नामदार जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत नमूद केले. दरम्यान पणन व राजशिष्टाचार मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर नामदार जयकुमार रावल यांनी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.